मी आपला दोस्त पठाण मुसाभाई, आपण जाणून घेऊया की मला एक प्रश्न पडलाय, पृथ्वीला कोणी बनवलंय? पृथ्वीला तर जाऊन द्या, आपल्या सूर्याला कोणी बनवलंय? सूर्याला तर जाऊन द्या, जे कोणती क्रिया ही कसं काय झाली? एक समान जागेतून हे सर्व ब्रह्मांडाचे अस्तित्व निर्माण झालंय असं आहे का वैज्ञानिकांच्या मते. पण हे कुठं बनलंय? आपण तर डिवाइड झालेलो आहे प्रत्येक रिलीजन मध्ये, हे रिलीजन ती रिलीजन, ती जात, ती हे वैयक्तिक आपण समजे प्राणी आहे आणि ते प्राणीतून आपल्याला जास्त बुद्धी आणते, त्याच्यामुळे आपण आहे ना डिवाइड झालो. कोण म्हणतंय यांनी बनलेली, कोण म्हणतंय त्यांनी बनलेली. वैयक्तिक कोणतीही क्रिया व्हायला एक क्रिया लागते आणि ती क्रिया झाल्यामुळे सूर्य आहे. हायड्रोजन, हिलियम असे अनेक याचा गोळा आहे सूर्य. तर आपण काय म्हणू, पृथ्वी बनली, पण पृथ्वी 30 अंशावर झोपलेली, तिथून ऋतू निर्माण होते, मानव आहेत, पाऊस, पाणी, हरेक गोष्टी आपल्या पृथ्वी तळावर आहे. पण मी कधी कधी रात्र झोपत असतो आणि ते तारे पाहत असतो, ते आपण आपल्या भाषेत चांदण्या म्हणतो. ते वैयक्तिक आपल्या आकाशगंगामध्ये जे 400 अरब तारे आहेत, त्यातले ते तारे आहेत. आणि ते तारे इतके सर्वात जवळचा तारा आपल्या 4 लाईट इयर लांब आहे. तर आपल्याला त्या ताऱ्याच्या आसपास उपग्रह कोणते हे सुद्धा आपल्याला काही कल्पना नसते. तिथून आपण सूर्य पाहिलं तर कदाचित दिसू शकत नाही, ते आपल्याहून मोठाले बी आहे. मग कदाचित तिथं सगळं सृष्टी असू शकते. नेमकं मला एक प्रश्न पडतो, पृथ्वी देवानी बनली, ठीक आहे, सूर्य कोणी बनला आहे ते बी गोष्ट आहे. सूर्याच्या कोणतीही गोष्ट व्हायला क्रिया लागते, पण हे क्रिया बनवणारा कोण आहे? तर ही क्रिया सूर्यमाला, अनेक तारे, सूर्य, 8 ग्रह इथपर्यंत आपल्याला बऱ्याचशा समाजाला माहिती आहे. पण आपण जे रात्र लोक काय म्हणतात चांदण्या इतकी लुकली आहे, पण चांदण्या ह्या सूर्यापेक्षा मोठ्याल्या आहेत, सूर्यापेक्षा काही लहान आहेत, सूर्याने अनेक पटीने मोठ्याले आहेत. तर हे आपल्या आकाशगंगामध्ये 400 अरब तारे, ते अनुमान आहे. 500 अरब बी असू शकतात किंवा 300 अरब बी असू शकतात, पण अगणित तारे इतकं कन्फर्म आहे. तर आपण आपल्या मानव तर सूर्यमालेच्या बाहेर तर काय कुठंच गेलेलं नाही चंद्रावर सोडता. फक्त आपण मंगळयानवर गेलेलो आहे. आपलं वायझर 1 आणि वायझर 2 हे आताची सूर्यमालेच्या बाहेर गेलेले खाली. आणि त्यानंतर आपले हबल टेलिस्कोप आणि जेम्स वेब त्यांनी माणसाला पूर्णतः विचार करण्यास भाग पाडलेला आहे. कारण की एका बिंदूच्या जागेमध्ये जे आपल्याला तारे दिसते त्याच्याहून 10 पटीने झूम बारीक जागेत आपल्याला हजारो आकाशगंगा दिसतात. म्हणजे आकाशगंगा किती आहेत आणि पृथ्वी जे आपले आकाशगंगा आहे 1 लाख लाईट इयर इतकी मोठी, त्याच्यापेक्षा 10, 20 लाखो पटीने मोठे नाही. म्हणजे इतकी कुणी बनलंय? एक प्रश्न आहे, एक बारीक विचार करा. करोडो, अरबो संख्येच नाही असं म्हणलं तरी जमन, इतक्या आकाशगंगा आहे ना. आकाशगंगा इतक्या मोठ्या आहेत कारण आपण आहे का आपल्याच आकाशगंगेतून ह्या ते तारा जाऊ शकत नाही. समजा आपण एक्झाम्पल आपण जर आपण गेलो तरी आपल्या सर्वात जवळच्या तारेला सेकंदाला 3 लाख प्रति तरी आपल्याला 4 वर्ष लागतील. म्हणजे आपल्याला आकाशगंगामधलीच पूर्ती आपल्याला हँडल करता येणार नाही. जे सूर्याचे आयुष्य आहे 10 अरब वर्ष, सूर्य हा नाही तर नाही आणि ते 4 ते 5 अरब वर्षांनी संपणार आहे, म्हणजे आपणच संपणार आहे. तर अनेक तारे, आकाशगंगा अनेक हे ना. आपला समाज आहे भूतामध्ये, करणी, कवटाळ अशा अनेक गोष्टीमध्ये आपला समाज गुंतलेला आहे. जातीमध्ये ऍक्च्युली धर्म हा माणसाच्या जगण्यासाठी पद्धत बनवलेली आहे, वैयक्तिक काही नाही. मानवता हाच खरा धर्म आहे. तर मित्रांनो, अशा गोष्टीत तुम्हाला